नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवरती ठोकळा प्रश्नसंच पाहणार आहोत। तुमची महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो मित्रांनो, प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानवरती प्रश्न विचारले जातात। त्यासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की प्रश्न पाहायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला होता? तर कोणत्या देशाने सुरू केलेला आहे सर्वात पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रम? तर आपल्या भारत देशाने केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? तर आपले योग्य उत्तर आहे, जगातून 100% हे देवी या रोगाचे निर्मूलन झाले आहे। चला पुढचा प्रश्न पहा, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर मज्जासंस्था यावर घातक परिणाम होतात मित्रांनो मादक पदार्थाच्या सेवनाने। चला पुढचा प्रश्न पहा, घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश डॅश कार्य करते। तर कसे कार्य करते मित्रांनो? तर विरोधात कार्य करते। घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? तर दो बूंद जिंदगी के, तर हे घोषवाक्य आहे पोलिओ आजार प्रतिबंधक जाहिरातीचे। शीशे या धातूचा वापर मुख्यतः कशासाठी केला जातो? तर याचा वापर हा दारुगोळा तयार करणे यासाठी केला जातो, शीशे या धातूचा वापर। वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात? तर बॅरोमीटरने मोजले जाते वातावरणाचे दाब। पुढचा आपला प्रश्न पहा, B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर याचे शास्त्रीय नाव आहे थायमिन। B1 या जीवनसत्वाला शास्त्रीय नाव काय आहे? तर थायमिन आहे, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK अशी PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो मित्रांनो, प्रत्येकांसाठीच ही PDF महत्त्वाची आहे। आज जे आपण प्रश्न पाहतोय विज्ञानवरील, ते सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या PDF मध्ये पाहायला मिळतील। आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत जे महत्त्वाचे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात, त्या टॉपिकवरती सुद्धा आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत। त्यासाठी ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पहा, झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा कोणता घटक आहे? तर मित्रांनो सल्फर हा घटक असतो। झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक असतो सल्फर। दुधाच्या पाश्चरायझीकरणाच्या प्रक्रियेत कशाचा नाश होतो? म्हणजेच मित्रांनो कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर जीवनसत्व B चा नाश होतो, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आहे? तर तुळस ही वनस्पती आहे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती। चला आपला पुढचा प्रश्न आहे, पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? तर ग्लुकोजमध्ये होते। मिठामध्ये आयोडीनचा वापर डॅश डॅश रोगापासून संरक्षण मिळवण्याकरता केला जातो। तर मिठामध्ये आयोडीनचा वापर जो आहे तो कोणत्या रोगापासून संरक्षण करते? तर गलगंड या रोगापासून संरक्षण करते, लक्षात ठेवा। विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते आहे? तर न्यूक्लिय बल हे आहे मित्रांनो विश्वातील सर्वात तीव्र बल। सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर सोलार कुकरची पेटी ही आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवलेली असते। चला पुढचा प्रश्न पहा, मसाल्यामध्ये वापरली जाणारी दालचिनी म्हणजे कोणत्या झाडाची साल आहे? तर सिनॅमन याची साल आहे मित्रांनो ही। पहाटेच्या वेळी हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते। तर का वाटते मित्रांनो? कशाचे प्रमाण हे जास्त असते सकाळच्या पहाटेच्या हवेमध्ये? तर ओझोनचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे पहाटेची हवा ही आपल्याला प्रसन्नदायक वाटते। मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते?
तर 5 लिटर रक्त असते मित्रांनो मानवी शरीरात. लक्षात ठेवा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे, स्टार मार्क करून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. भारतात कोणत्या वर्षापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबवला जात आहे? तर कोणत्या वर्षीपासून हा कार्यक्रम राबवण्यात येतो? तर 1976 पासून आपल्या भारतात अंधत्व निर्मूलन कार्यक्रम हा राबवण्यात येतो. चला पुढचा प्रश्न पहा. ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण किती टक्के असते? तर 33% असते. ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण असते 33%. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? तर याची सुरुवात ही आपल्या भारतात 1955ला झालेली आहे. मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती आहे? तर 8 आहे. मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या आहे 8. मित्रांनो, मानवी शरीर यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ, कारण हा असा टॉपिक आहे यावरती परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. त्यासाठीच मित्रांनो, ज्यांना कोणाला वाटत असेल की मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेतला पाहिजे त्यांनी कमेंट करा, जेणेकरून मला लक्षात येईल की किती विद्यार्थी हे इंटरेस्टेड आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॉसफोन, सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात? तर कोणत्या रोगासाठी ही औषधे आहेत मित्रांनो? तर कुष्ठरोग या रोगासाठी आहेत. ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते आहे? तर जूल आहे मित्रांनो. ऊर्जा मोजण्याचे SI एकक आहे जूल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. H2SO4 हे कशाचे रासायनिक सूत्र आहे? तर हे आहे सल्फ्युरिक आम्ल याचे रासायनिक सूत्र H2SO4. लक्षात ठेवा. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? तर लोह असतो. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. बहुतेक आम्लधर्मी पदार्थ चवीला कसे असतात? तर ते आंबट असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश डॅश यामध्ये ड हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तर कॉड लिव्हर ऑइल यामध्ये आहे ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात. चला पुढचा आपला प्रश्न आहे. कोणत्या किरणामुळे त्वचा कोरडी पडते? तर अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच मित्रांनो अल्ट्राव्हायोलेट जे किरण आहेत त्यामुळे आपली त्वचा ही कोरडी पडते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आहे? तर 746 वॅट आहे 1 हॉर्स पॉवर म्हणजे. पुढचा आपला प्रश्न. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर कथीलचा वापर करतात. भांड्यांना कलई करण्यासाठी कथील या धातूचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? तर 8 असते. पोलिओ हा बालकांच्या कोणत्या अवयवाला होतो? तर स्नायूला होतो. पोलिओ हा रोग बालकांच्या स्नायूला होतो. पिसवांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर प्लेग या रोगाचा प्रसार होतो पिसवांमुळे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. मानवाच्या जठराचा आकार डॅश डॅश या इंग्रजी अक्षरासारखा आहे. तर कोणत्या अक्षरासारखा आहे मित्रांनो मानवाच्या जठराचा आकार? तर हा जे सारखा आहे. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व गट दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं? तर कोणत्या रक्तगटास म्हटलं जातं मित्रांनो? तर ओ रक्तगटाच्या व्यक्तीला म्हटलं जातं युनिव्हर्सल डोनर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विडाल ही चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते? तर टायफॉइड या आजारासाठी विडाल ही चाचणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर हा आहे अनुवंशिक आजार. ब जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा रोग होतो ब जीवनसत्व अभावी. मित्रांनो, ब जीवनसत्वाला शास्त्रीय नाव काय आहे? तर थायमिन आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर 36.9 अंश सेल्सिअस असते किंवा आपण 37 अंश सेल्सिअस असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लाळेमध्ये कोणते विकर म्हणजेच एन्झाईम असतात? तर टायलिन असतात लाळेमध्ये.
पांढऱ्या रक्तपेशींना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पांढऱ्या रक्तपेशींना ल्युकोसाइट या नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो, आताच आपण पाहिलेलं आहे की लाल रक्तपेशींना कोणत्या नावाने ओळखतात? तर एरिथ्रोसाइट या नावाने ओळखलं जातं. तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. मानवामध्ये किती हाडे असतात? तर 206 हाडे आहेत मानवामध्ये, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर पहा मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे मांडीचे हाड, त्याला स्फीमर म्हणतात, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? तर जबड्याचे हाड हे हाड आहे सर्वात मजबूत मानवी शरीरातील. चला पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? पहा मित्रांनो, आधी जो आपण प्रश्न पाहिला होता की मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे, तर मांडीचे हाड आहे, ते आपण पाहिलेलं आहे, त्याला फीमर म्हणतात. तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर सर्वात लहान हाड आहे स्टेपीज, म्हणजेच कानाचे हाड आहे मित्रांनो सर्वात लहान हाड मानवी शरीरातील. रातआंधळेपणा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो रातआंधळेपणा हा रोग. हायड्रोजन पेरॉक्साईड हे काय आहे? तर एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन B3च्या म्हणजेच नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GSची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही PDF महत्त्वाची असणार आहे. तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेसाठी यातून प्रश्न विचारले जातील. कारण मित्रांनो, जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्या टॉपिकवरती आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि आज जे आपण GSचे प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न आपण त्या PDF मध्ये घेतलेले आहेत. तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे. दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरी हा रोग होतो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर वारंवार हा प्रश्न येतो मित्रांनो, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर होमी भाभा आहेत, लक्षात ठेवा. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे पाण्याचा उत्कलनांक. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, लाल मुंग्याच्या दंशात कोणते आम्ल असते? तर फार्मिक आम्ल असते लाल मुंग्याच्या दंशात. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? तर 0 डिग्री सेल्सिअस इतका आहे पाण्याचा गोठणबिंदू. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन यांनी लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? तर मॅग्नीज हा धातू वापरतात उच्च दर्जाचे लोखंड तयार करण्यासाठी. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर हिरा हा आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप. धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती आहे? तर धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे औष्णिक अपघटन. ब्रॉन्झ या संमिश्रमध्ये धातूचे प्रमाण किती असते? तर पहा मित्रांनो, 90% असते तांबे व 10% असते कथील. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले आहे? तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. पुढचा आपला प्रश्न आहे, लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? तर लोखंडी पत्रे गंजू नयेत म्हणून त्यावर झिंक म्हणजे जस्त या धातूचा थर दिला जातो. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर गॅल्व्हनायझेशन असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवले जाते? तर पोलाद हा धातू लोह आणि कार्बन या संमिश्रापासून बनवलं जातं, लक्षात ठेवा.
आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत तांब्याचा क्रमांक काय आहे? तर 29 आहे. चला पुढचा प्रश्न आहे, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात केला जातो? तर मूत्रपिंडाचे आजार. तर या आजारात डायलिसिस हा उपचार करतात. मानवी रक्तात कोणता धातू आढळतो? तर लोह हा धातू आहे मानवी रक्तात. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे? तर आपल्या मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे पिट्यूटरी ग्रंथी. लक्षात ठेवा. मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर 46 आहे. मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या आहे 46. आणि जर जोड्या विचारण्यात आलं तर 22 जोड्या आहेत. लक्षात ठेवा. दात आणि हाडांच्या संरचनेसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक आहेत दात आणि हाडांच्या संरचनेसाठी. पुढचा आपला प्रश्न पहा, मानवामध्ये किती प्रकारचे दात असतात? तर 4 प्रकारचे दात आहेत मानवामध्ये. कोणते रंगद्रव्य मानवी शरीराला रंग देते? तर मित्रांनो, मानवी शरीराला रंग देणारे मुख्य रंगद्रव्य म्हणजे मेलेनिन हे आहे. हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे त्वचेच्या पेशीमध्ये तयार होते आणि ते त्वचेचा रंग निर्धारित करते. तर लक्षात ठेवा, काय आहे, कोणते रंगद्रव्य आहे मानवी शरीराला रंग देते? तर मेलेनिन हे आहे. मानवी शरीराचे तापमान कोणती ग्रंथी नियंत्रित करते? तर मानवी शरीराचे तापमान हे हायपोथॅलेमस ही ग्रंथी नियंत्रित करते. चला पुढचा प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती दिवस असते? तर 3 ते 4 दिवस इतके असते पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य. लाल रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते? तर लाल रक्तपेशीचे आयुष्य हे 120 दिवस असते. लक्षात ठेवा. कोणते जीवनसत्व रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यास मदत करते? तर व्हिटॅमिन के हे जीवनसत्व रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यासाठी मदत करते. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी पांढऱ्या रक्तपेशी कोणती आहे? तर आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठी पांढरी रक्तपेशी आहे मोनोसाइट्स. आणि आपल्या मानवी शरीरात सर्वात लहान पांढरी रक्तपेशी कोणती आहे? तर लिम्फोसाइट ही आहे. तर लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. मानवी शरीरात किती रक्तगट असतात? तर एकूण 4 रक्तगट आहेत मानवी शरीरात. तर कोणते कोणते मित्रांनो? ए बी आणि ओ. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो? तर मित्रांनो, मधुमेह म्हणजेच काय? तर डायबिटीज हे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने होते. हे मुख्यत्वे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा शरीरातील इन्सुलिनच्या योग्य वापरामुळे होते. इन्सुलिन हे काय आहे? तर एक हार्मोन आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न, फुफ्फुसांना झाकणाऱ्या आवरणाला काय म्हणतात? तर त्याला फ्लोरा असं म्हटलं जातं. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल याचे मुख्य कार्य काय आहे? तर रोगाच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा आपला प्रश्न पहा, कोणत्या रक्ताला सार्वत्रिक रक्तदाता म्हणतात? तर कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं सार्वत्रिक रक्तदाता? तर ओ रक्तगटाला म्हणतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र आढळते? तर XY हे गुणसूत्र आहेत पुरुषांमध्ये. हृदयाचे कार्य तपासण्यासाठी काय वापरले जाते? तर मित्रांनो, हृदयाचे कार्य तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजेच ECG हे वापरले जाते. सगळ्यांनाच माहिती असेल. चला आपला पुढचा प्रश्न पहा, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर न्यूरोलॉजी या शास्त्रात केलं जातं मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हटलं जातं? तर नायट्रस ऑक्साईड याला म्हणतात हसवणारा वायू. भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणत्या रसायनाची गळती झाली होती? तर मिथाइल आयसोसायनेट या रसायनाची गळती झाली होती भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये.
औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात. तर त्या कशापासून बनवलेल्या असतात? तर बोरोसिलिकेट यापासून त्या काचेच्या बाटल्या तयार केलेल्या असतात औषध निर्मितीमध्ये औषध ठेवण्यासाठी. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे? तर न्यूटनने लावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद लागतात सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी. फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो? तर मित्रांनो, फळांमध्ये गोडवा हा फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज यासारख्या नैसर्गिक साखरेमुळे तयार होतो. जिवंत पेशींचा शोध कोणी लावला? तर ॲटनी व्हॅन लुव्हेनहॅक यांनी लावलेला आहे जिवंत पेशींचा शोध. येलो फीवर कोणता डास चावल्यामुळे होतो? तर ॲडिस इजिप्ट हा डास चावल्यामुळे येलो फीवर हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो? तर मेंदूचा अग्रमस्तिष्क हा भाग वापरला जातो विचार करण्यासाठी. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? तर हायड्रोजन हा पदार्थ नैसर्गिकरित्या वायू या अवस्थेत असतो. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तर आयोडीन हा वापरला जातो. सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? तर कार्बन हे आहे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये आवश्यक असलेले मूलद्रव्य. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? तर ऑक्सिजन या वायूचा उपयोग होतो सजीवांना जिवंत राहण्यासाठी. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे? तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर 21% आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण. आणि मित्रांनो, उर्वरित हवा नायट्रोजन आणि इतर वायूद्वारे बनलेली असते, ज्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते 78% आणि उर्वरित 1% कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन आणि इतर वायू असतात, लक्षात ठेवा. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर पहा मित्रांनो, आताच आपण तो प्रश्न पाहिलेला आहे, त्यावरती माहिती पाहिलेली आहे की हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर 78% आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, सर्वात हलका वायू कोणता आहे? तर हेलियम हा आहे सर्वात हलका वायू. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. पुढचा आपला प्रश्न पहा, ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते? तर लॅक्टिक आम्ल आहे ताक आणि दही यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते? तर पहा मित्रांनो, कोणते आम्ल असते चिंच व द्राक्षमध्ये? तर टार्टारिक हे आम्ल असते. पुढचा आपला प्रश्न, व्हिनेगार, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल असते? तर ॲसिटिक आम्ल असते व्हिनेगार, सफरचंद आणि अननस यामध्ये. तर मित्रांनो, आता जे आपण पाहिलेलं आहे की कोणत्या पदार्थात कोणते आम्ल असते, तर यावरती परीक्षेत प्रश्न येतो, त्यासाठी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली GK GSची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला आपली PDF पाहिजे असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि मित्रांनो, या PDFमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्सवरती प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? तर 7 असते. नेक्स्ट क्वेश्चन, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या तत्वावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड किंवा इथिलीन वायू याचा वापर केला जातो. तर पहा मित्रांनो, कॅल्शियम कार्बाईड हा एक रासायनिक पदार्थ आहे जो पाण्यात मिसळल्यावर ॲसिटिलीन हा वायू तयार होतो.
आणि ॲसिटिलीन वायू फळांना पिकवण्यासाठी वापरला जातो, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू असतात गोबर गॅसमध्ये. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक असतात. नेक्स्ट क्वेश्चन, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. आणि मित्रांनो, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट हे आहे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव, लक्षात ठेवा. कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे? तर RT-PCR हे आहे. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर खोटे बोलणे ओळखण्यासाठी आहे पॉलिग्राफ हे यंत्र. चला पुढचा प्रश्न आहे. ॲनाटॉमी म्हणजे काय? तर सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणे या शास्त्राला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? तर कोल्ट यांनी लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे? तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? तर JP बोस यांनी लावलेला आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे? तर मित्रांनो, ऑस्ट्रियन अमेरिकन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला आहे. त्यांनी 1901 मध्ये रक्तगटाचे ABO या गटाचा शोध लावला होता आणि या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ यांनी लावलेला आहे, लक्षात ठेवा. DNAचा शोध कोणी लावला आहे? तर फ्रेडरिक मिशर यांनी लावलेला आहे DNAचा शोध. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला? मित्रांनो, 1608 मध्ये दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय हॅन्स लिपर्शे यांना दिले जाते, परंतु गॅलिलिओ गॅलिलीने त्याची पुनर्रचना केली. त्या दुर्बिणीची डिझाईनमध्ये पुनर्रचना केलेली आहे आणि खगोलीय घटनाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करून महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत. म्हणून कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर गॅलिलिओ असं द्यायचं आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? तर लुई पाश्चर हे आहेत अँटी रेबीजच्या शोधाचे जनक. होमिओपॅथीचा जनक कोण आहे? तर सर हॅनिमन हा आहे होमिओपॅथीचा जनक. नेक्स्ट क्वेश्चन आहे. रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावलेला आहे? तर विलियम हार्वे यांनी लावला. पहा मित्रांनो, रक्ताभिसरण म्हणजे काय? तर रक्ताभिसरण म्हणजे रक्ताची शरीरात फिरण्याची प्रक्रिया जी हृदय आणि रक्तवाहिन्याद्वारे होते. तर डॉक्टर विलियम हार्वे यांनी सांगितले की रक्त हृदयाद्वारे शरीरात फिरते आणि परत येते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध हा डॉक्टर विलियम हार्वे यांनी लावलेला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे? तर मित्रांनो, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF ही प्रक्रिया विकसित करणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट एडवर्ड आणि पॅट्रिक स्टेप्टो हे दोन प्रमुख वैज्ञानिक होते. त्यांनी 1978 मध्ये लुईस ब्राऊन या नावाने पहिले टेस्ट ट्यूब बेबी हे जगाला दिले आहे, तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो भटनागर पुरस्कार. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेटोस्कोप या साधनाने मोजले जातात हृदयाचे ठोके. पुढचा आपला प्रश्न आहे. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? तर J.J. थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. पहा मित्रांनो, त्यांनी कॅथोड किरणाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले
की अणूमध्ये नकारात्मक चार्ज असलेले कण असतात, ज्याला त्यांनी इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे आणि त्यांना 1906 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याबद्दल. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये लागलेला आहे कागदाचा शोध. पुढचा आपला प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? तर जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर आइन्स्टाईन यांनी मांडला सापेक्षतेचा सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मायकेल फुको यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांची ओळख आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर फोटोमीटर हे उपकरण वापरलं जातं प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल हे एकक आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? तर 1000 किलोग्रॅम. लक्षात ठेवा. 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट्स? तर 1024 बाईट्स. लक्षात ठेवा. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? तर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरलं जातं. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? तर केल्विन हे आहे. वेगाचे SI एकक कोणते आहे? तर मीटर पर सेकंद हे आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर बॅरोमीटर हे उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, शक्तीचे एकक कोणते आहे? तर वॅट आहे. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? तर फॅदम आहे. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? तर जूल आहे. 1 ग्राम कार्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? तर 4 कॅलरी इतकी ऊर्जा प्राप्त होते 1 ग्रॅम कार्बोदकापासून. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर त्यांना रुचिनलिका असं म्हटलं जातं. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिनलिका हे म्हणतात मित्रांनो. लक्षात ठेवा. अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात आहे? तर ते आहे उदरपोकळी या भागात. अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव जे आहे ते शरीराच्या उदरपोकळी या भागात आहे. हाडे मजबूत असण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? तर कॅल्शियमची आवश्यकता असते हाडे मजबूत असण्यासाठी. सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहे? तर हे आहेत कुपोषित बालक याच्याशी संबंधित सॅम आणि मॅम हे शब्द. लक्षात ठेवा. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करतात अन्न तयार करण्यासाठी वनस्पती. क्ष किरणांचा शोध 1895 साली कोणी लावला आहे? तर विल्यम रॉटजेन यांनी लावलेला आहे क्ष किरणांचा शोध 1895 ला. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला सायकोलॉजी असं म्हटलं जातं. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकोलॉजी म्हणतात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे. चला पुढचा प्रश्न पहा. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार असल्याचे सांगतात? तर जेव्हा डोळे पिवळसर पडतात तेव्हा डॉक्टर कावीळ आजार असल्याचे सांगतात. नेक्स्ट क्वेश्चन, कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून यास कोणती महामारी असं म्हटलं जातं? तर त्याला विश्वव्यापी महामारी असं म्हटलेलं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर कोणत्या दुग्धजन्य पदार्थामध्ये असते सर्वाधिक प्रमाण स्निग्धाचे? तर तुपामध्ये असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न.
तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली GK अशी PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.